तर मित्रांनो नमस्कार. तर आपल्याकडे जर डिस्ट्रिक्ट बँकचं, जिल्हा मध्यवर्ती बँकचं जर कर्ज असेल तर कर्जमाफीसाठी वरून शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर आपण त्याच्यासाठी काय करायचंय, तर आपण त्याच्यासाठी पहा आपले कागदपत्र रेडी ठेवायचे आणि ते आपल्या बँकेच्या जे कर्मचारी आहेत किंवा सोसायटीचे चेअरमॅन वगैरे, तर त्यांच्याकडे काय करायचं, आपल्याला हे डॉक्युमेंट जमा करायचे. तर डॉक्युमेंट काय काय लागतात मित्रांनो, तर डॉक्युमेंट लागतात आपल्याला आपल्या जमिनीचं 7/12/8, बँकेचं पासबुक, आपल्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे, फार्मर आय डी, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व कागदपत्रे जमा करून आपण आपल्या त्या बँकेचे जे कर्मचारी आहे त्याच्याकडे जमा करायची. त्याच्यासाठी मुदत ही जास्त दिवस नाही, त्यामुळे आपण शेतकरी असेल तर आपण याची दक्षता घ्यायची आणि आपली कागदपत्रे लवकर जमा करायची, नाहीतर आपण या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे इतर मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.